काय झालं होतं? काय झालं होतं? वा भाऊजी वा, क्या बात आहे. मानला तुम्हाला? तुम्ही मला विचारलं वय? क्या बात आहे. रुमाल टाकला? शी, या अशा वय तुमच्या कल्पना? हा, बरं झालं तुम्ही मला असं काहीतरी करून प्रपोज केलं नाही, नाहीतर ना मीच नाही म्हणले असते. अहो खोटं तरी नीट बोलत जावं की हो. अगं आता नीट काय बोलायचं त्यात? जे तवा सुचलं तेच बोललो मी. मग असं काहीतरी सांगायचं होतं ना की मी आपली तिथं उभी होते आणि तुम्ही अशी अक्षय कुमार वाणी एंट्री घेतली एकदम कॉन्फिडन्स मध्ये आणि मला विचारलं, शीतल मी तुझ्यावर प्रेम करतो. आता नाही बोलायला काय कारण आहे वे तेव्हा? तुम्ही एवढं भारी हाय, फौजी हाय, शूर हाय, एवढं हँडसम हाय. हो, अख्ख्या गावात तुमच्यासारखं कोण पोरगा तरी आहे का? हो, शोधून बी मला असं कोण सापडलं नसतं. मी तर स्वतःला लई नशीबवान समजते, मला तुमच्यासारखा साथीदार मिळाला. मग मी लगेच हो म्हणलं आणि म्हणले, फौजी माझं तुमचं लई म्हणजे लई प्रेम आहे. एवढे दिवस मीच तर वाट बघत होते कधी विचारणार म्हणून. त्याचं काय? हा, शीतल एवढं काय झालं तुला चिडायला? जाऊ दे, सोड विषय. तर इशे सोड म्हणे. अशी तशी सोडत नसते मी इशे. एक तर घरातल्यांना सगळ्यांना उलटी स्टोरी सांगून ठेवली. शीतले मला सांग, विषय तरी निघाला होता का? ते रावले उगाच काढायला उगाच्या उगाच रावल्या सगळं ढकलू नका. एक तर तुमच्यातच हिंमत नव्हती, तुमच्यातच दम नव्हता मला विचाराय. दम नव्हता नाही काय, मी मुद्दाम तुला विचारलं नव्हतं, कारण तुझं शिक्षण महत्वाचं होतं. माहिती गप बसव. अगं एवढं काय झालं चिडायला तुला? मग काय तर, एक तर मी विचारलं होतं त्याचं उत्तर द्यायला एवढे सगळे दिवस लागले आणि तोंडवर करून सांगतोय की मुद्दाम विचारलं नाही म्हणून. शीतले जाऊ दे ना, सोड ना, कशाला माहिती विषय डोक्यात घेतीस? बघ दमले असेल, चल झोपायचं तर नाव बी काढू नका तुम्ही. हिम्मत तरी होती का प्रपोज करायची? हा, अरे तुला तर तुझ्याशी कोण पोरगी बोलते हे बी कळायला एवढं सगळं दिवस लागलं होतं. तुला वय तुलाच मी होते ना म्हणून झालंय, नाहीतर आयुष्यात तुला जमलं नसतं. आता पण विचारू का नाही एवढंच करत बसला असतास. कळलं ना, मी होते म्हणून झाले, मी होते म्हणून. वय बाई तुझ्यामुळे झालंय सगळं, माझंच चुकलं तुला विचारलं ते. नाही म्हणजे मला असं म्हणायचं की मी तुला विचारलं असं मी सांगितलं ना, ते चुकलं. चल झोप आता. अगं तुझ्यामुळेच झालंय. होय, हॅपी, खुश. चितले काही ठिकाणी पुरी स्वतःहून प्रपोज करतात पोरांना, त्यात काय एवढं? काही ठिकाणी मी सगळ्या पोरांसमोर तुला प्रपोज केलं होतं हे विसरू नकस. कळलं ना? वय बाई तूच ग्रेट आहेस, खरंच तूच ग्रेट आहेस. मी ग्रेट आहे ते माहिती आहे मला, पण आता हेच सगळ्या घरातल्यांना सांगायचं आणि ते बी आत्ताच्या आत्ता. काय आत्ता? येडबीड लागले काय तुला? तसं तर तसं समज, पण आत्ताच्या आता सांगायचं. शीतले सॉरी की शीतले, मी ऍक्सेप्ट केलं ना आता. नाही मग सगळ्यांना काय वाटल की तू येऊन मला प्रपोज केलं आणि मी वय म्हणले, आणि मी एवढी जीवावर घेऊन तिथपतूर आले तुला प्रपोज करा. त्याचं काहीच नाही. अगं पण आत्ता नाही, चल आत्ता जायचंय. चला आत्ताच्या आत्ता चला. सांगा सगळ्यांना. झोपलेत सगळे. चल मग काय उद्या सांगू, आता काय नडलंय. हो, उद्या तिथे काय ना, आत्ताच्या आता सांगा. उठवा सगळ्यांना आणि सांगा. उठवा? शुद्ध असं काय करते? उठवा काय? तुम्ही उठवताय कमी उठवू?
जी जी. जी जी. काय नाही, मी तुला एवढं सांगायला आलो की मी मगाशी खोटं बोललो होतो. शीतल खरं तर प्रपोज केला होता. हा, झोपात झालं झालं. काय मग अशी तर लई सभा भरवली होती तुम्ही आणि आता आता त्याची इष्टा लावली वे. हे बघा आताच्या आता सांगा, ते बी सगळ्यांना उठवून सांगा. शीतल अशी का करायला लागलीस तू? पटकन मी तुझ्या पाय पडतो. त्यानं काय होणार आहे तेव्हा? मग अशी माती खाताना काही कळलं नाही वे तुम्हाला? अगं आता सांगितलं की जीजीला. खूप झोपली ती. चल. चालणार नाही, अजिबात नाही. पोरी काय काय स्वप्न बघतात हो. आपल्याला पोरगा येऊन असं प्रपोज करल तसं प्रपोज करल, पण आमच्यात काय, आमच्यात तर सगळंच उलट आहे की. हे तर सगळं आम्हीच करायचं. प्रपोज बी आम्हीच करायचा, उत्तरासाठी वाट बी आम्हीच बघायची. आणि बदल्यात काय तर ह्यो माणूस खरं काय हाय ते सांगायला बी लागतोय. नाही चालणार, अजिबात चालणार नाही. हे बघा मी आत्ताच्या आता लाईट लावून सगळ्यांना उठवी ना, मग आपण जे काय आहे ते सगळ्यांना सांगू. आपण म्हणजे तुम्ही. नको लावूस की लाईट, का बस की. शीतले, आता इथं माझ्या घरात, जिथं माझं आयुष्य गेलं, जिथं आजूबाजूला माझी माणसं, तिथं मी तुला सांगतो, माझं तुझ्यावर लई प्रेम आहे. लई म्हणजे लई प्रेम आहे. मला तुला प्रपोज करायचं होतं, पण शेवटपर्यंत कळलंच नाही मला काय म्हणू, तुझ्याशी कसं बोलू. म्हणजे तू एवढी भारी आहेस ना शीतले, तू समोर आलीस ना की माझ्या पोटात ना फुल पकडूच नाचायला लागतं. शीतले, आय लव्ह यू शीतले. हो चला चला, मामी उठतात, चला. आता काय व्हायचं ते होऊ दे. हे तर सीमेवर उभं राहण्यापेक्षा पण अवघड आहे. पण आज मी कंप्लीट करत असतो बघ. शीतले, माझ्या प्रत्येक श्वासाबरोबर मी तुला आय लव्ह यू. पण मला माहिती ते आय लव्ह यू पण कमी पडेल तुझ्यासाठी. शीतले, माझं तुझ्यावर एवढं प्रेम आहे ना, एवढं प्रेम आहे ना, त्याच्यासाठी शब्द कमी पडतील. काय बोलू काय कळणार झाले शीतले. पण मी तुला भेटायला ना काय पण करू शकतो, काय पण. तू माझ्या आयुष्यात माझ्यासाठी काय केलंयस ना, नाही सांगता येणार मला. खरंच नाही सांगता येणार. लय झालं प्रेम. चला आता. नक्की नाही म्हणजे तसा घाबरत नाही मी. बघायचं. मामा, मामी.
हे बघा, हे एवढं सगळं मी काढून ठेवलंय आणि लिस्ट पण तयार केली. तुम्हाला काय पाहिजे असेल तर सांगा, मी लिहिते. अगं पण लिस्ट कशाला? माहितीये, मिलिटरी कॅन्टीन मध्ये सगळं मिळतं. पण आई यायला आठवलं नाही तर काय करायचं, म्हणून लिस्ट. आणि हा, घरात काय काय द्यायचंय ते मी आधीच ठरवलंय. तुम्हाला आणि काय पाहिजे असेल तर सांगा. माझं ना, मला फक्त तुला घेऊन जायचंय बघ. मी तिथे येऊन काय करू? नको बाबा, मी आपली हितच बरी. परवा तर म्हणत होतीस की मला घेऊन चला म्हणून. ते काय आहे ना, आधी जी माझ्या ध्यानात आलं नाही ते आता आलंय म्हणून. काय ग? ते कसं आहे, तिथं गेल्यावर तुमची कामं आणि माझी कामं सगळी तुम्हीच करत बसणार. आणि परत तिथं गेल्यावर शितले हे करू नका, शितले ते करू नका, शितले ह्याला हात लावू नका, शितले त्याला हात लावू नकस, शितले शांत बस, शितले तिथं जाऊ नकस, हे बघू नकस, हेच करत बसणार. मग त्याच्यापेक्षा मी इथंच थांबते. तिथं कशाला येऊ? शितले मस्करी करत होते हो. आणि तसं बी इथं माझी म्हणजे आमची काळजी घ्यायला सगळेजण आहेत ना, मग तिथं कशाला येऊ मी? काळजी घ्यायला आधी सांगितलं तर पाहिजे ना. अगं लेटर आलं माझं, कधी सांगायचं आपण? एक काम करू, तुझ्या घरच्यांना सगळ्यांना बोलून घेऊ आपण. हा, तुमचं का नाही लई असतंय बघा. हो, सगळं करू, घरातल्यांना बोलवू, सगळ्यांना सांगू, सगळं करते की मी नंतर. नंतर सांगते म्हणजे? आहे का आता, तुम्ही बेळगावला गेलात की सांगते. म्हणजे मी नसताना सांगणार होय तू? तुम्ही असताना काय नसताना काय, काय फरक पडणार आहे तेव्हा? काल एवढी चिडलेलीस की मी तुला प्रपोज केलेलं सांगितलं नाही म्हणून. आता त्याचा आणि काय संबंध आहे? त्याचाच संबंध आहे. आता मी एवढं मोठं काम केलंय, मग घरातल्यांना सांगताना मी नको? आहा, लई मोठा पराक्रमच केलाय नाही का? आणि मग विषय का, केलाच मी पराक्रम. अहो, तुमच्या जीभला काय हाड? बर, आपण दोघांनी केलं बस. उगाच फाजील काय तर बोल नका, मी सांगते याला. आणि तुम्हाला काय पाहिजे असेल तर आताच बघून घ्या, एकच आठवडा राहिला एक तर. बर, अहो सोडा, काय करताय, मला काम आहेत. असू दे, सोडा की, तुमचं तर ना काहीतरीच असतंय बघा. सगळी तयारी झाली. मला पक्क ठावे की शीतल प्रेग्नेंट आहे. यांना किती बी पटत नसेल ना, तरी माझा अंदाज चुकीचा ठरणार नाही. फक्त हे घरातल्यांपासून दोघांनी का लपून ठेवलं ते कळायला पाहिजे. तसंच काहीतरी कारण असलं पाहिजे म्हणा. ते कळलं की मग मज्जा येईल. त्यांना परत सरप्राईज द्यायचं असणार, पण मागल्या वेळी सारखी या वेळी पण वाट लावणार मी त्यांची. आज काही झालं तरी मी सत्य बाहेर काढणारच. आता काय करते ही जयश्री ते बघाच. शितले, तुमचं लग्न झालं ना, त्याच दिवशी तुला अनाजिंक्यनला सुखानं जगून नाही देणार हे ठरवलंय मी. मग किती का सुखाचे दिवस येईना तुमच्या आयुष्यात, त्याचं सुख तुम्हाला मिळालं नाही पाहिजे. बास, हेच माझं काम आहे. काय ग शितले, ठसका लागला काय? काय ग शितले, काय झालं? ते मळमळ लागत होतंय जरा. असं अचानक तुला फोडणी दिल्यावर असं झालं ना? काय माहित, ते पित्तामुळे असेल कदाचित. हा शितले, पित्ताना असं होत नाही. नाही, मला होतं कधी कधी,
अगं शितले पित्ताने एवढं होत नाही. अगं शितले ही काहीतरी वेगळंच आहे. नाही तसं नाही, पित्तच असल. गप्प बस. हे बघ तुला उलटी आल्यासारखं होतंय पण होत नाही, असंच होतंय ना. ते मला जीजी, ओ जीजी, इकडे या जरा. हे बघ शितले, तू हो बरं बाजूला आता, ये इकडे. तू आता असलं काय बी करायचं नाहीस. अगं एवढं बी कळत नाही वे तुला. का हो मामी, काय झालं? काय ग पुष्पे, काय झालं? अहो अजून काही झालं नाही पण होणार आहे. जीजी तुम्ही पणजी होणार आहे, पणजी. काय काय सांगती शीतल? अहो ती कशाची सांगते तवा, मीच ओळखलं. तुम्हाला सांगते जीजी, तिने फोडणी टाकली आणि तिला त्रास व्हायला लागला. जीजी तुम्हीच सांगा असं कवा होतंय? होय शितले बरोबर आहे का नाही? हा म्हणजे तुम्ही म्हणताय तसं असू शकतं असं वाटतंय मला. अगं असू शकतं नाही, तसंच आहे. आता मी आजी होणार आणि तुम्ही पणजी. देवा पांडुरंगा, पावलास रे बाबा. शीतल काय ग पुरी बाई. शितले अगं आधी तर सांगायचं नाहीस वे. शीतल एवढी आनंदाची बातमी दिलीस, चल आपण बाहेर जाऊन सगळ्यांना सांगूया. चल पुष्पे चल चल सावकाश. हे पोरानो ऐकलं का? जयडे समाधान्या, अरे आज आपल्या घरात गोड बातमी आहे. अरे समाधान्या, तू आज जा होणार, आज जा. आणि मी पणजी आहेच कुठं? काय जीजे, अगं काय सांगतेस काय? होय शीतल? अरे होय, आज सकाळ सकाळ गोड बातमी मिळाली. देवच पावला म्हणायचा. पण काय पण मन समाधान्या, आज मला सारखं वाटत होतं काहीतरी आनंदाची बातमी कानावर पडणार, आणि तसंच झालं बघ. अगं सांगत काय बसले जीजे? सगळ्यांचं तोंड गोड करायचं नाही सोय. नाहीतर थांब, मी भुईजला जाऊन काहीतरी घेऊन येतो. नाहीतर मी असं करू का, मी आज रजाच टाकतो, मी कारखान्यावर जातच नाही. अहो वय वय वय, तुम्ही रजा टाकून आता काय करणार आहे सांगा बरं? अगं होय, ते बी खरंच आहे म्हणा. पण काय आहे की कसं, मला काय करावं काय सुचनाच बघ. शीतल अभिनंदन. जयडे अगं ऐकलंस का, शीतलकडे गुड न्यूज आहे. अरे वा, जयडे उशीर केलास बघ या टायमाला. मीच काय खरं ते सांगायला पाहिजे होतं सगळ्यांना. अरे समज कर समाधान्या, पण ते बाळाचा बाप कुठं आहे? आजा कुठे आहे? आजा, हे आजा, आजा बाहेर आहे. आजा, अगं आजा, ए आजा. समाधान्या तुम्ही सांगायचं नाही, मीच सांगणार आहे. बरोबर तुम्हीच सांगा. आला आला. काय जीजे, काय आलं ओरडलं? हाय का आता मलाच विचार काय झालं म्हणून. तुला काय कळतं का नाही? का काय झालं आता? आजा, अरे तुला लक्ष देता येतं का नाही? काय लक्ष देऊ, कुठं लक्ष देऊ? अरे इतके दिवस घरात असल्या का, घराकडे थोडं लक्ष तरी द्यायचं. अरे घराकडे राहू देत, बायको कुठे लक्ष? अरे निदान तेवढं तर जमते की नाही तुला? हे बाई, आता मी काय केलं तुला? राजा, ती आई होणार आहे, आणणार तू बाप. बाप?